महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले। आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी महसूल विभागासह विविध शासकीय विभागाच्या वतीने 494 दाखले व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। तसेच लाभार्थ्यांना कृषी साहित्याचे वाटपही करण्यात आले। कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी शेतकरी जगला पाहिजे, तो देशाचा कणा आहे असे प्रतिपादन करत शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजे असे सांगितले। उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी तालुक्यातील प्रत्येक मंडळात बळीराजा पांदन रस्ता आयोजन अंतर्गत किमान 25 किलोमीटर रस्त्याची निर्मिती करता येणार असल्याची माहिती दिली। तर नगराध्यक्ष माधुरीताई शिंपणे यांनी महसूल विभागाने शेतकऱ्यांची प्रलंबित कामे तत्परतेने मार्गी लावावी असे आवाहन केले। या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते। देशोन्नतीसाठी सुषमा राऊत यांची रिपोर्ट। आज जळगाव येथे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं महाराजस्व अभियान, या अभियानाचं या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आज समाधान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं आणि या समाधान शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण देवळगाव असेल, सिंदखेड राजा असेल, या दोन्ही तालुक्याच्या संपूर्ण परिसरातील कास्तकार असतील, इतरही नागरिक असतील, सर्वांना ज्या ज्या विभागाच्या काही अडचणी असतील किंवा शासकीय योजनांचा लाभ असेल तो थेट जनतेपर्यंत त्याची माहिती देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि ऑन द स्पॉट लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम या महाराजस्व अभियानामध्ये समाधान शिबिरामध्ये या ठिकाणी करण्यात आलं। म्हणून निश्चित आमचे एसडीओ साहेब असतील, तहसीलदार असतील, टीओ असतील, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सर्व मंडळी असतील, या सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे आणि निश्चित या समोरच्या काळातही चांगल्या पद्धतीचं समाधान लोकांचं होईल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होईल। या शिबिराच्या माध्यमातून आज अनेक ट्रॅक्टर त्या ठिकाणी वाटप करण्यात आले, पेरणी यंत्र त्या ठिकाणी वाटप करण्यात आले। या हार्वेस्टर अत्यंत चांगल्या पद्धतीचं मोठं हार्वेस्टर म्हणजे 9-9, 10-10 लाखापर्यंत अनुदान त्या हार्वेस्टरला या ठिकाणी वाटप करण्यात येते शासनाच्या माध्यमातून। तेही एका शेतकऱ्याला, कास्तकाराला त्या ठिकाणी वाटप करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेलं आहे। निश्चित या समाधान शिबिराच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं जनतेचं समाधान होईल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे आणि निश्चित आम्ही सर्वजण त्यासाठी कटिबद्ध आहोत।